हॅलो फ्रेंड्स, माझं नाव सरस्वती स्वामी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। खूप लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येवो जीवनाला, यशाची पतंग जाओ गगनाला। हीच माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर फ्रेंड्स, आज मकर संक्रांती पण आहे आणि आमच्या गावामध्ये काकांडी या गावामध्ये सत्याई देवीची यात्रा पण आहे। ही सत्याई देवीची यात्रा आमच्या गावामध्ये 3 वर्षाला एकदा त्रिवार्षिक यात्रा म्हणून करता आम्ही, आणि ही खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते इथे। आणि ही सत्याई देवी म्हणजे खरंच नवसाला पावणारी देवी आहे। आणि इथे आमच्या या काकांडी या गावामध्ये खूप भक्तिस्थळ, पावनस्थळ म्हणून मानलं जातं हे गाव। कारण आमच्या गावामध्ये गाडगे बाबा, तुकडोजी बाबा आमच्या या गावामध्ये तुकडोजी महाराज, गाडगे बाबा या गावामध्ये येऊन गेले आणि त्यांनीच ही प्रथा, पहिलं इथं नाही का असं पुरणपोळीचा ते नैवेद्य नव्हता, बोकड्याचा नैवेद्य देवीला होता। आणि महाराजांनी येऊन या गावात असं सांगितलं की तुम्ही असे मुख्य प्राण्याचे जीव का घेता, तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य करा। तर आमच्या गावातील लोक काय म्हणले की नाही, देवीला नैवेद्य फक्त आणि फक्त बोकड्याचाच चालतो। मग महाराजांनी सांगितलं की असं काही नसतं, तुम्ही फक्त पुरणपोळीचा नैवेद्य करून तर बघा। मग आमच्या गावातील काही लोकांनी पुरणपोळीचा, पूर्ण गावातील लोकांनी पुरणपोळीचा नैवेद्य केला आणि खरंच असं काहीच घडलं नाही। सगळं एक जसं चालतं तसं पारंपरिक तसं चालत राहिलं आणि काहीच घडलं नाही। आणि तेव्हापासून आम्ही सर्वजण पुरणपोळीचाच नैवेद्य देवीला करता। अशी आमच्या देवीची खूप अशी हे आहे। खरंच फ्रेंड्स, तुम्ही एकदा या देवीला येऊन जा। आणि असं 3 वर्षाला एकदाच ही यात्रा येते, पौर्णिमा झाली की पहिल्या मंगळवारीची ही यात्रा असते। तुम्ही येऊन आमच्या देवीचं दर्शन घेऊन जा। नक्कीच तुमच्या काही इच्छा असतील तर आमची देवी नक्कीच इच्छा पूर्ण करेल आणि तुम्ही असे सगळेजणी छान असाल अशी मी आशा करते। तरी मी आणखी थोडीशी तुम्हाला माहिती सांगते। आणि आम्ही ही यात्रा याली म्हणल्याच्या नंतर आम्ही एक 15 दिवस, महिन्यावर असं काम लागते आम्हाला, की खूप काम लागते। आमच्या घरी खूप पाहुणे येतात आणि साफसफाई पूर्ण करावं लागते प्रत्येक घरी। आणि एक उद्दिष्ट म्हणजे या देवीचं की या घरी जे दिलेले आहेत त्यांच्या इथे या घरी पूर्ण घरोघर एक दुर्डी घेतात। ती एक लक्ष्मी म्हणून मानली जाते की या देवीचा एक आशीर्वाद मानला जातो। त्या दुर्डीमध्ये आम्ही पूर्णजण त्याच्यामध्ये ओठीचं पूर्ण सामान ते घेऊन आम्ही देवीची पूजा करायला जातो। आणि ज्या बायलेकी येतात त्यांनी नैवेद्य घेऊन येतात, त्यांचा नैवेद्य असतो आणि आमच्या घरची ओठीचं पूर्ण सामान असतं। आम्ही पूर्ण, तरी आम्ही तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर थोड्या वेळानंतर मी तुम्हाला तिथं दर्शनाला गेल्यानं त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवल की किती इथं गर्दी आहे, किती रश आहे या देवीचा, तुम्ही नक्कीच बघू शकाल। आणि मी एक विनंती करते तुम्हाला की नांदेडहून एक 15 किलोमीटरच आमचं गाव असेल, नांदेड जवाहरनगर। इथल्या पूर्ण भाविकांनी आमच्या देवीला दर्शनाला यावं आणि आमच्या या यात्रेची आणखीन एक उत्साह वाढवावा, आनंद वाढवावा हीच विनंती करते। आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि जर माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा, कारण मी माझ्या मनातील 4 गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केला आणि मी असं कधी बोलले पण नाही, यूट्यूबवर आले पण नाही, असं बोलले नाही। आणि जर माझ्या मुखातून जर काही चूक झाली असेल तर त्याची मी क्षमा मागते। आणि तुम्ही नक्कीच आमच्या देवीला या ही तुम्हाला मी विनंती करते। माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, हीच तुम्हाला विनंती। असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि आमच्या यात्रेला या ही विनंती।